नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा आपण भूगोल विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या तासिकेला आपण भूरूपशास्त्राचे महत्त्व आणि उपयोगिता यांचा अभ्यास केला होता. आज आपल्याला पृथ्वीची अंतर्गत रचना आणि पृथ्वीच्या अंतर्गत रचनेसंबंधी विविध भूगोलतज्ञांनी मांडलेले आपापले विचार यावर आपण चर्चा करणार आहोत. पृथ्वीची निर्मिती 4.5 अब्ज वर्षापूर्वीची झाली असून प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी आज आपल्याला ज्या स्वरूपात दिसते त्या स्वरूपाची नव्हती. तर प्राचीन कालखंडामध्ये पृथ्वी हा एक तप्त असा वायुरूप गोळा होता आणि वातावरणाचे हे जे तिन्ही घटक होते ज्याच्यामध्ये बाष्प, धुळीचे कण आणि वायू हे सर्व तप्त अशा उष्ण अवस्थेत असल्यामुळे स्थायू अवस्था किंवा द्रवरूप अवस्था तिला प्राप्त झालेली नव्हती. परंतु कालांतराने पृथ्वीच्या अंतर्गत भागातील उष्णता उत्सर्जित झाल्यामुळे त्या वायुरूप अवस्थेचे द्रवरूप अवस्थेचे घनरूपात रूपांतर होऊ लागले आणि हळूहळू धुळीचे कण एकामेकाला चिपकून त्यापासून शिलावरणाची निर्मिती झाली. त्याचबरोबर वातावरणात असलेली हे जे वायू होते हे वायू पृथ्वीच्या या घन शिलावरणाभोवती स्थिर झाले आणि वातावरणात असलेली पाण्याची वाफ ह्या वाफेचं नंतर घनीभवन होऊन त्यामुळे ते वाफेपासून द्रवपदार्थाची निर्मिती झाली, ज्यालाच आपण पाणी म्हणतो. आणि पृथ्वीच्या सभोवताल शिलावरण, जलावरण आणि वातावरण या प्रकारचे पृथ्वीचे हे 3 भाग तयार झाले. इसवी सन 1755 साली लाप्लास यांनी सूर्यमालेचेच अंग म्हणून पृथ्वीचा सुद्धा उल्लेख केला होता. सूर्यापासून अलिप्त झाल्यामुळे झालेले हे वस्तुमान प्रारंभिक अवस्थेत वायुरूपात होते असेही लाप्लासने म्हटले आहे. आणि नंतर कालांतराने हे वस्तुमान हळूहळू थंड होत जाऊन अर्थात सर्वात वरचा भाग प्रथम थंड झाल्याने त्याला घनरूप अवस्था प्राप्त झाली. त्यामुळे अंतर्गत भाग द्रवरूप व बाहेरील व वायुरूप असावा ही विचारसरणी 19व्या शतकापर्यंत धरल्या गेली. त्यानंतर 20व्या शतकात मात्र पृथ्वीच्या निर्मितीविषयी एक नवीनच सिद्धांत मांडण्यात आला. यामध्ये सूर्यकेंद्री सिद्धांत हा महत्त्वाचा सिद्धांत समजला जातो. सूर्य हा एक तारा असून त्याची रचना ही हायड्रोजन, हेलियम यासारख्या जड घटकद्रव्यापासून तयार झालेली आहे. परंतु पृथ्वीचे वस्तुमान हे जड मूलद्रव्यापासून बनलेले असून त्यामुळे पृथ्वी हा सूर्यमालेचाच एक भाग असावा या नवीन विचारांची निर्मिती झाली. सुमारे 200 वर्षापूर्वी बोगर यांनी असे म्हटले होते की पर्वताची घनता आणि तळातील खडकांची घनता कमी आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील खडक हे कमी घनतेचे असून अंतर्गत भागातील खडक मात्र जास्त घनतेचे आढळून येतात. त्याबरोबरच पृथ्वीच्या अंतर्गत भागाचे सुद्धा तापमान हे 32 मीटर खोलीवर 1 अंश सेल्सिअसने प्रमाणे वाढत जाते. म्हणजेच पृथ्वीच्या बाह्य भागाचे तापमान हे केंद्र भागाच्या तापमानापेक्षा कमी आहे. या पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तापमानामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागात पाण्याचे झरे आणि ज्वालामुखीचे उद्रेक जे आहेत हे उद्रेक लावारसाच्या स्वरूपाने नेहमी बाहेर पडताना आपल्याला दिसतात. पृथ्वीच्या अंतर्गत भागाचे तापमान कमी जास्त असले पाहिजे आणि या उच्च तापमानामुळेच कदाचित पृथ्वीच्या अंतर्गत भागातील द्रवरूप किंवा हे जे वायुरूप पदार्थ आहेत हे वायुरूप पदार्थ ज्वालामुखी आणि भूकंपाच्या आधारे पृथ्वीच्या बाहेर फेकले जातात. पृथ्वीवरील दाब वाढविला असता त्याचा विलयबिंदू वाढतो. या गुणधर्मावरून खडकावर पृथ्वीच्या अंतर्गत भागातील खडकावर प्रचंड दाब पडल्यामुळे त्या खडकांचा विलयबिंदू वाढतो आणि त्यामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील हे जे खडक आहेत हे खडक कदाचित विलयबिंदू वाढल्यामुळे वितळत नसावे आणि अजूनही ते तसेच घनरूप असावे असे सिद्ध झाले आहे. द्रवपदार्थाचा उत्कलन बिंदू आणि दाब घनपदार्थाच्या विलयबिंदू निर्धारित करत असतो. पृथ्वीच्या अंतर्गत भागात समजा काही कारणांमुळे दाब कमी झाल्यास खडक वितळून त्याचे द्रवरूपात रूपांतर होत असते आणि त्याचा उत्कलन बिंदू हा गोठवला जातो. त्यामुळे त्याचे वायुरूपात देखील रूपांतर होत असते. सदर पृथ्वीच्या अंतर्गत रचनेसंबंधी विभिन्न भूगोलतज्ञांनी मांडलेल्या या विचारांच्या आधारे पृथ्वीच्या अंतर्गत रचनेबाबत पुढील तीन विचार जे आहेत हे विचार आपल्याला समोर येतात. यामध्ये पृथ्वीचा केंद्रभाग हा घन पदार्थापासून तयार झालेला असावा. तसेच शिलावरण आणि केंद्रभाग यांच्यामध्ये द्रवपदार्थाची निर्मिती झालेली असावी
आणि जसं जसं आपण पृथ्वीच्या केंद्रभागाकडे जातो तसं तसं घनपदार्थाची घनता खडकांची जी घनता आहे ही घनता वाढत असावी असा आपल्याला अंदाज स्पष्ट होतो. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेसंबंधी काही पुरावे या ठिकाणी सादर केलेले आहेत. पृथ्वीची त्रिज्या सुमारे 6371 किलोमीटर असून पृथ्वीच्या अंतर्गत भागासंबंधी आपण फक्त 12 ते 13 किलोमीटरच्या अंतरापर्यंतचा अभ्यास केलेला आहे. खोलीनुसार दाब आणि तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ होत असते आणि त्यामुळे असे कोणतेही यंत्र किंवा उपकरण सध्या तरी आपण अस्तित्वात निर्माण करू शकलो नाही की ज्यांच्या आधारे मात्र पृथ्वीच्या अंतर्गत आणि केंद्रभागातील या दाब आणि तापमानाचा अभ्यास करून पृथ्वीच्या केंद्रभागाचा सविस्तर अभ्यास सर्वांसमोर मांडला जाईल. तरीही पण पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी निष्कर्ष काढण्याबाबत एकूण खालील 5 पुरावे जे आहेत हे 5 पुरावे मात्र आपल्याला प्रकर्षाने अभ्यास करावे लागतात. त्याच्यामध्ये पहिला आहे ज्वालामुखी. ज्वालामुखी म्हणजेच पृथ्वीच्या अंतर्गत भागातील लावारस जेव्हा भूपृष्ठावर येण्याचा प्रयत्न करतो त्या द्रवपदार्थाला, तप्त अशा द्रवपदार्थालाच आपण लावारस म्हणतो. मग पृथ्वीच्या अंतर्गत भागातून येणारा हा ज्या लावारस आहे या लावारसाच्या आधारे आपण असा अंदाज बांधू शकतो की पृथ्वीच्या अंतर्गत भागातील खडक हे तप्त असे उष्ण आणि द्रव पदार्थात रूपांतरित झालेले असावे, म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रभागात तापमान जास्तीत जास्त असावा. दुसरा आहे की पृथ्वीच्या अंतरंगातील घनता. पृथ्वीच्या अंतरंगाची जर घनतेचा आपण अभ्यास केला तर बाहेरील भागाची घनता 3.3, मध्य भागाची घनता 5.5, त्याच्यानंतर 7.7 आणि 9.9 आणि केंद्र भागापर्यंत जर आपण विचार केला तर 11 ते 13 घनता असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे बाहेरील भागापेक्षा आतील भागाची, पृथ्वीच्या अंतर्गत भागाची जी घनता आहे ही घनता बाह्य भागापेक्षा केंद्र भागाकडे वाढत जाताना दिसते आणि म्हणून या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगातील जी घनता आहे ही घनता बाह्य भागापेक्षा अंतर्गत भागात जास्त असल्याचे सिद्ध होते. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान, पृथ्वीच्या अंतरंगातील तापमानाचा जर आपण अभ्यास केला तर 32 मीटर वरती जसं जसं आपण खोल जातो तसं तसं तापमान 1 अंश सेल्सिअसने नेहमी वाढत जाते आणि अशा प्रकारे जर आपण विचार केला तर पृथ्वीच्या केंद्रभागाचा एकूण तापमान जर बघितला तर 22 लाख अंश सेल्सिअस एवढा होऊ शकतो. आणि पृथ्वीच्या अंतरंगातील तापमानामुळेच पृथ्वीच्या अंतर्गत भागातील हे जे खडक असतात हे खडक तापलेल्या किंवा उष्ण अवस्थेत असतात आणि तेच खनिज, ज्वालामुखी आणि भूकंपाच्या आधारे भूपृष्ठावर बाहेर फेकले जातात. त्यानंतर आहे भूकंप लहरी आणि पृथ्वीचे अंतरंग. भूकंप लहरी, भूकंप जेव्हा होतो तेव्हा प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्वरूपाच्या लहरी निर्माण होत असतात. यापैकी भूकंप लहरी आणि पृथ्वीचे अंतरंग यांच्या अभ्यासाच्या आधारे सुद्धा आपण पृथ्वीच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करू शकतो. कारण प्राथमिक लहरी जरी भूपृष्ठावरून प्रवास करत असल्या तरी द्वितीय आणि तृतीय लहरी ह्या केंद्र भागातून म्हणजे द्रवपदार्थातून प्रवास करू शकत नाही आणि द्वितीय व तृतीय लहरी ज्या आहेत ह्या लहरी जास्त घनतेच्या पदार्थातून प्रवास करताना त्यांचा वेग जो आहे हा मंदावतो. या आधारे भूकंप लहरीच्या आधारे सुद्धा पृथ्वीचा केंद्रभाग हा जास्त घनतेचा आणि द्रवपदार्थाचा असावा असा सिद्ध होते. त्याबरोबरच पृथ्वीच्या अंतरंगातील रासायनिक संघटनेचा जर अभ्यास केला तर पृथ्वीच्या एकूण अंतर्गत भागाचे 3 भागात विभाजन करण्यात येते: शिलावरण, त्याचबरोबर प्रावरण आणि गाभा. तर पृथ्वीच्या अंतरंगातील रासायनिक संघटनांमध्ये शिलावरणामध्ये आपल्याला सिलिका आणि ॲल्युमिनियम, त्याचबरोबर अंतर्गत प्रावरणामध्ये आपल्याला लोह आणि फेरस, निफे आणि लोह आणि फेरस आणि केंद्र भागामध्ये निकेल आणि फेरस अशा प्रकारचे स्वरूप आढळून येते. म्हणजे बाह्य भाग हा हलक्या द्रव पदार्थापासून त्याच्यानंतर मध्य भाग जो आहे हा त्याच्यापेक्षा कठीण पदार्थापासून आणि केंद्र भाग जो आहे हा त्याच्यापेक्षा कठीण पदार्थापासून तयार झालेला असावा. म्हणजेच पृथ्वीचा बाह्य भाग हा सिलिका आणि ॲल्युमिनियम या पदार्थापासून, मध्य भाग हा सिलिका आणि मॅग्नेशियम या घटक द्रव्यापासून आणि केंद्र भाग जो आहे याहीपेक्षा जड द्रव्यापासून म्हणजेच निकेल आणि फेरस अशा जड घटक द्रव्यापासून तयार झालेला असावा. म्हणून पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेले हे जे खोलगट भाग आहेत हे खोलगट भाग जास्त घनतेच्या पदार्थापासून आणि उंच भाग जे आहेत हे कमी घनतेच्या पदार्थापासून तयार झालेले असावे असा या पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी शास्त्रज्ञाचा अंदाज आहे. उर्वरित भाग आपण उद्या